काल ना आमच्या घरी चपात्या जरा जास्तच झाल्या होत्या, तर त्या जास्त चपात्यांचा काला ही रेसिपी करूया हा विचार केला. चला तर मग बघूया काला कसा करतात. काला रेसिपीसाठी आपल्याला इथं चपातींचे तुकडे करून घेतले आणि मिक्सरच्या जारमध्ये थोडे जाडसर वाटून घ्यायचे. एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. इथे कढई ठेवली. कढईमध्ये 3 टेबलस्पून ऑइल घेतले. त्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकून घ्यायची. जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे आणि लसूणसुद्धा टाकून घ्यायचा. ते परतवून झाल्यानंतर इथे 2 मिडियम साईजचे कांदे आणि टमॅटो बारीक चिरून घेतले, तेही परतवून घ्यायचे. सोबतच आपल्याला त्यामध्ये हळद टाकून घ्यायची 1 टेबलस्पून, धना पावडर आणि जिरा पावडर, सोबतच चाट मसाला आणि आलं लसूण पेस्ट टाकायची. हे मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये जाणार लाल चटणी, आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकतात. इथे 1 टेबलस्पून मी घेतलेली आहे. हे परतवून झाल्यानंतर आपल्या काला त्यामध्ये टाकायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि वाटलं तर थोडा पाण्याचा हबका टाकायचा, नाहीतर त्याला झाकून ठेवायचं. 10 मिनटं लागतात. वाफवून झाल्यानंतर बघू शकतात आपला काला रेडी झाला आहे. आता याला आपल्याला कोथिंबीरने गार्निश करून घ्यायचे. सोबतच 1 लिंबू पिळून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. चला तर मग खाण्यासाठी अगदी झटपट आणि टेस्टी होणाऱ्या हा काला रेसिपी तयार आहे. तर तुम्ही कधी बनवतायत काला ही रेसिपी? जर तुमच्या चपात्या उरल्या तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय.